नरमध्ये हर गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 6:30. आपण सुरुवात केली. रात्री इथे होतो मुक्कामाला आपण मागच्या मंदिरात, तुम्ही बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये. आजचा मुक्काम आपला 27 किलोमीटर कुक्षी. बघू 6:30ला तर निघालो आहे, पण दुपारपर्यंतच 27 सोडायचा प्लॅन आहे. नरमध्ये हार ही गावात तंटे भिल चौरा काय भानगडे समजलं की बंदूक घेऊन. मस्त लाईट आलाय, तांबडं फुटलंय घरामध्ये. जागोजागी असे ताडीचे झाड आहे, मडके लावलेले. लाईट आलेलं आहे मस्त, भरपूर झाड आहे. हे बघा भरपूर झाड आहे लावलेले, प्रत्येक शेतात ताडीचे झाड आहे. 7 वाजले, 2-2.5 किलोमीटर आलो असेल. 2 मध्ये किती घरी आहे का नाही सुंदर. शेकोटी चालू बघितली, आम्ही विचार केला हा जो कप आहे याच्यात पाणी गरम करू आणि कॉफी बनवू, पण त्या मैयांच्या इथं पाणी रेडी होतं, मग गरम पाणी घेतलं, ब्लॅक कॉफी बनवली. नरमध्ये हर बाबाजी. मस्त सनराईज होतोय, आपली ब्लॅक कॉफी. नरमध्ये हर. आता 2 चालू होता. शुभमला मॅगी खायची खूप इच्छा होती आणि मी म्हटलं यार मागच्या गावात मॅगी भेटली असती, ते मोठं गाव होतं. या दुकानात इथं मॅगी दिसते मला. मॅगी घेतली, त्या बाबाजींना म्हटलं आम्ही इथंच बनवतो, आम्हाला द्या. त्यांनी पातेलं आणि चमचा दिलाय. आता आम्ही मॅगी बनवून खाणार आहे. ही मॅगी बनवणार आहे शेफ शुभमजी. चुलीवर मॅगी बनवत आहे, चुलीवरची मॅगी आपण बनवतोय. चुलीवरची मॅगी नर्मदा परिक्रमा करता करता. चला मॅगी खायला. नरमध्ये मैगी सिर्फ पहाड़ों में नहीं अच्छी लगती, कहीं पे भी अच्छी लगती है. ऐसे रोड पे. फाइनली मॅगी तयार झाली आहे. रोड की मॅगी नाही, चुलीवरची मॅगी. सॉरी, मॅगी ऑलरेडी टेस्टी लागतेच, पण याच्यात वेगळं असं आहे. त्याच्यात काय चुलीचं आलेलं आहे, ते चुलीचा अर्क म्हणा किंवा ऑथेंटिकपणा आलेला चुलीचा, त्यामुळे अजून भारी लागते. काय सकाळपासून काही बालभोग भेटला नव्हता, त्यामुळे असं अचानक आठवलं की मॅगी खायची इच्छा झाली. 10 पावलं चाललो आणि 10व्या-11व्या पावलावरती दुकान भेटलं आणि तिथे मॅगी सापडली. त्यांच्याकडेच रेडी चूल पण भेटली चालू. पातेलं पण दिलं त्यांनी लगेच. सगळे भेटतं, मागणारा पाहिजे फक्त. मॅगीचा मोठा 2 तासाचा ब्रेक घेतल्यानंतर 9:30ला आपण परत पुढच्या प्रवासाला निघालोय. मस्त हिरवळ आहे, गार वारा आहे. बनियन घातल्यामुळे थोडी थंडी वाजते, ठीक आहे, ओके, चालवून घेतो आपण. हे बघा हिरवळ, कालपासून अशीच हिरवळ आहे सगळीकडे. हे कोथिंबीर आहे, तिकडे गहू आहे. रस्ते सुंदर आहे आज नरमध्ये. क्या मट्ठा
छाछ नहीं, अभी मैगी खाए, अभी दोपहर के बाद नर्मदे हर। नाही नाही, आज रस्त्यात लागलेले गाव, सिद्रा, चिबाण्या, अजून काय होतं सिंदरिया, आणि आता हे जे गाव आहे मकडवाणी. चिबाण्या तर मला गाव कमी शिवी जास्त वाटते. हे चिबाण्या आहे. नर्मदे यार, वेगवेगळेच गावं लागतात. काय मकडवाणी 4, मालीपुरा, किकरवास. दिसला. जवळपास 10:15 10:30 होत आले. पडियाल गाव क्रॉस केला आत्ता मागे. मित्राचा फोन आला होता, मुन्ना आणि शशी दोघं येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं माझे हिमालयन येते मला भेटा. जेव्हापासून ते समजलं हिमालयन येते, कधी गाडी येईल कधी मी असं नाही का त्या गाडीवर बसेल आणि तिचं एक राऊंड मारेल असं झालं आहे मला. आज आपल्याला जायचं आहे मांडवगड. मांडवगड आपल्याकडनं पायी चढवणार नाही, म्हणून आपण आपली हिमालयन मागवली. आपण हिमालयनवर मांडवगडला जाऊन येऊ आणि मग परत पुढचा प्रवास कंटिन्यू करू. नर्मदे हर. जरा आराम करायला 5 मिनटं थांबलो होतो, 12 वाजले. इथे एनर्जल बॉक्स बॅग ओली झाल्यामुळे आहे ना, आपण ते खाली करत होतो. लाडूचा डब्बा सापडला, त्यातनं लाडू खाल्ले. आणि आपले मित्र इथंच काहीतरी 4-5 किलोमीटरच्या आसपास आहेत. मग म्हटलं खूप पुढे बसायला जागा, म्हणजे थांबायला जागा भेटते नाही भेटते, आपण इथंच थांबून घेऊ. मग आता 5 मिनटं थांबू, ते येतीलच. मग तसंच पुढे जाऊया. नर्मदे हर आल्या आपल्याकडे. लगेच बंधनी करायची रे. रायडर झाला तू. नर्मदे हर. अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. नर्मदे हर. बोलो नर्मदे हर. नर्मदे हर. पड पाया पड. मी बाकीच्या सगळ्यांना म्हणतो पाया नका पडू, तू पाया पड. सगळ्यांना म्हणतो पाया नका पडू, तू पाया पड, तू पाया पड. अरे यार, कोण रे मी तुझा पाया पड. एवढं सगळं कसं विसरू मी? पाया पडतो. पाया पड, पाया पड, पड नीट, पाया पड नीट नीट. सगळ्यांना नाही म्हणतो तू पाया पड. कस काय झाला प्रवास? बारीक झाला भाई तू. बारीक झाला एकदम. मग पाय झालंच पाहिजे बारीक. चप्पल घातली गेली तिची सँड. हे बघा जोजो बाबाचा चमत्कार. बाबाची गाडी आली बाबाला भेटायला. नर्मदे हर. आठवण येत होती. हिल